आम्ही तेथून परत निघालो तेव्हा आमच्या आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते, कारण जिल्हा न्यायाधीशांनी माझ्या वडिलांच्या रिकाम्या जागी थोरल्या बंधूंना बेलीफ म्हणून घ्यायचे कबूल केले होते आणि तसा आदेशही दिला होता. ही आठवण मी अशासाठी देतो आहे की एका इंग्रज अधिकाऱ्याची माणुसकीची वागणूक प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रसंग माझ्या कुटुंबावर आलेला आहे, याची नोंद व्हावी. आम्ही तेथून कराडला परतलो आणि 1-2 आठवड्यातच माझ्या बंधूंना नोकरीवर रुजू होण्याचा हुकूम मिळाला. आमचे घर थोडेसे स्थिरावले आणि कष्टप्रद का होईना, परंतु जीवनाचा पुढचा प्रवास सुरू झाला. माझ्या वडिलांच्या अकाली निधनाने कुटुंबावर आलेले संकट काहीसे सावरले होते. तरीसुद्धा आम्हाला आमच्या आजोळचा आसरा धरूनच चालायची जरुरी होती. त्यामुळे प्रत्येक वर्षी दिवाळीच्या सुट्टीत किंवा एप्रिल-मे महिन्यातील उन्हाळ्याच्या सुट्टीत कराडहून देवराष्ट्राला जाण्याचा आमचा कार्यक्रम हा नित्यक्रम होता. यामुळे माझे माध्यमिक शिक्षण पुरे होई तोपर्यंत देवराष्ट्र या गावाशी माझा संबंध सतत राहिला. त्यामुळे त्या गावातील सामाजिक परिस्थिती, तेथे पाहिलेली माणसे, तेथे आलेले अनुभव ही सर्व माझ्या भावनाशील जीवनाचे अपरिहार्य अंग बनली आहेत. देवराष्ट्र गावाची त्यावेळची लोकसंख्या 1,500-2 हजारांची असावी. या छोट्या लोकसंख्येत सर्व जाती जमाती होत्या. पाटलांची 2 घराणी तेथे होती, एक मोरे पाटील यांचे आणि दुसरे महिंद पाटील यांचे. याशिवाय माझ्या आजोळचे गाडगे, म्हस्के, मुळीक, भोसले अशी आणखी 5-25 मराठ्यांची घरे होती. धनगर वस्ती ही काही प्रमाणात होती. 10-15 कुटुंबे तरी त्यांची असावीत. संख्येने दुसरे 2 मोठे समाज म्हणजे मुसलमान आणि रामोशी यांच्याशिवाय व्यापार उदीम करणारी काही लिंगायत व 2-3 गुजराती कुटुंबे सदन व सुखी अशी होती. लिंगायत मंडळीही अशीच बऱ्या परिस्थितीतली होती. दोन्ही पाटील घराण्यांतली फक्त 4-2 घरेच सुस्थितीत होती, कारण त्यांच्या शेतात विहिरी वगैरे असल्यामुळे बऱ्यापैकी पीकपाणी व साधने होती. पण बाकीची मात्र सामान्य स्थितीतली मंडळी होती. मुसलमान समाज हा फारसा शेतीत नव्हता, परंतु दुसरे काही छोटे मोठे उद्योग करून ते लोक आपले जीवन कंठीत होते. गावात 10-5 मंदिरे होती, तशाच 1-2 मशिदीही होत्या. रामोशी समाज हा संख्येने बराच होता आणि गावात त्यांचा दबदबाही होता. हा समाज मागासलेला होता, परंतु अस्पृश्य मानला जात नसे. शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये त्यांची वर्दळ असे. त्यांचा धंदा निश्चित काही नव्हता, परंतु अधूनमधून शेतीवर कामाला जाण्याचा उद्योग ते करीत असत आणि गरिबीने आपला संसार चालवित असत. 1-2 घरांच्या खेरीज बाकीच्यांना सुव्यवस्थित बांधलेली घरे राहायला नव्हतीच. दगड एकमेकांवर रचून उभ्या केलेल्या भिंती आणि त्याही उंचीने कमी. पावसाळ्यात कशी तरी राहायची सोय होईल अशी केलेली व्यवस्था. अशा कशा तरी वस्तीमध्ये ही मंडळी राहत होती. ही वस्ती माझ्या आजोळच्या घराला लागून होती. त्यामुळे त्या समाजातल्या अनेकांशी माझी ओळख झाली होती आणि तेथे गेल्यानंतर आमच्यामध्ये खेळायला येणाऱ्या मुलात जशी मराठ्यांची व मुसलमानांची मुले होती, तशीच रामोशांची मुले होती. त्यामुळे कधीकधी त्यांच्या वस्तीत जाण्याचा प्रसंग येत असे. तेथे मी त्यांच्याबरोबर खेळलो आहे, हिंडलो फिरलो आहे. लहानपणापासून त्यांच्या संगतीत व निकट सहवासाचा हा अनुभव असल्यामुळे माझ्या मनात त्या समाजाविषयी कायमची आपुलकी घर करून राहिली आहे. गावात मध्यम स्थितीपासून ते उत्तम स्थितीत असलेली 10-15 ब्राह्मण कुटुंबेही होती. त्यांची काहीशी जमीनदारी होती. मुलेबाळे शिक्षणासाठी बाहेरगावी जात, परंतु माझ्या लहानपणी या मंडळींबाबत गावात एक प्रकारचा आदर असल्याचे मी पाहिले होते. पण या आदराच्या पदराखाली झाकलेले असे एक अंतर होते, त्याची जाणीव नंतर मला पुढे पुढे होऊ लागली. असा हा अनेकविध वेगवेगळ्या स्तरांवरचे जीवन जगत असणारा, वेगवेगळ्या संस्कृतीच्या पाकळ्या असणारा छोटासा समाज त्या गावामध्ये नांदत होता. त्या गावाचा भौगोलिक परिसरही एका अर्थाने महत्त्वाचा होता. याचे मुख्य कारण या परिसरामध्ये असणारी महत्त्वाची देवालये. या गावाच्या नैऋत्येला असलेल्या सागरेश्वराच्या मंदिराचे ठिकाण हे एक मन खेचून घेणारे असे स्थान होते. लिंगोबा हे दुसरे ठिकाण.
लहान मोठ्या डोंगराच्या कुशीत बसलेली ही देवस्थाने म्हणजे मनाला स्पर्श करणारी चैतन्यस्थाने आहेत. कराड ते ताकारी या कृष्णेच्या खोऱ्यातून वर जाणाऱ्या मंडळींना सागरेश्वराची ही खिंड आणि सागरेश्वराचे मंदिर यांना भेट दिल्याशिवाय पुढे जाताच येत नसे. त्यामुळे सागरोबा आणि देवराष्ट्र यांच्यामध्ये एक प्रकारचे अतूट नाते निर्माण झाले आहे. या गावाच्या उत्तरेला 2-3 मैलांवर एक लहानसा ओढा वाहतो. तो ओढा या गावातल्या शेजारच्या बऱ्याचशा भागाला स्पर्श करून जातो. त्यामुळे याचे महत्त्व आहे. त्याचे नाव सोनहिरा. हा सोनहिरा माझ्या मनामध्ये फार मानाचे स्थान ठेवून आहे. मला माझी आई आठवली की देवराष्ट्र आठवते आणि मग सागरेश्वर, सोनहिरा यांची आठवण येते. आणि सोनहिरा म्हटले म्हणजे मला माझ्या आईची आठवण येते. लहानपणी अशी जी काही स्थाने भावनांना स्पर्श करून जातात ती केव्हा केव्हा आपल्या मनामध्ये कायमची महत्त्वाची प्रतीके बनून जातात. तेथेच या स्थानांचे झालेले आहे. देवराष्ट्रामध्ये तशी सुपीक जमीन थोडी आहे. त्यामुळे त्यावेळी फक्त 4-5 ठिकाणी पाहण्याच्या विहिरी आणि त्यांच्या भोवताली असणारे हिरवे मळे एवढीच काही सुबत्तेची ठिकाणे होती. बाकी सर्वत्र कोरडवाहू शेती आणि त्या जिरायती कोरडवाहू शेतीवर काबाड कष्ट करणारे शेतकरी असे कष्टाचे चित्र. गावाच्या या आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर गावकीच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मी जसा वयाने वाढत गेलो तसा येत गेला. पुढे मी अनेक वर्षे या गावी येत राहिल्यामुळे त्यातील काही गोष्टी ज्या मी वेळोवेळी पाहिल्या त्या काही या गावापुरत्याच मर्यादित होत्या असे नव्हते. या गरिबीच्या पार्श्वभूमीवर राहणारी माणसे ही माणुसकीला पारखी झाली नव्हती. ही त्यातली मनाला ऊब देणारी गोष्ट आहे. या समाजात माझ्या लहानपणी पाहिलेली काही माणसे आणि त्यांच्या काही आठवणी लोभसवाण्या आहेत. आमच्या आजोळच्या घराशेजारी असणाऱ्या मुसलमान कुटुंबाशी असणारा घरोबा, त्याचप्रमाणे शेजारच्या सनगर आणि धनगर मंडळींशी असणारा जिव्हाळा हे त्यावेळचे सगळे आठवले. म्हणजे जातीजातीतील वैमनस्य ही समस्या पुढे केव्हा कशी निर्माण झाली हे समजत नाही. एकमेकांशी माणुसकीच्या नात्याची बांधिलकी होती. एक गोष्ट मात्र सांगितली पाहिजे की या सर्व समाजापासून दूर व गावाबाहेर राहणाऱ्या महार, मांग, चांभार या मंडळींचा गावाशी फार कमी संपर्क असे. आणि जो असे तो काही ज्या माणुसकीचे मी वर कौतुक केले तिच्याशी सुसंगत होता असे म्हणता येणार नाही. आज दलितांचा प्रश्न म्हणून आम्ही ज्या प्रश्नाकडे पाहत आहोत तो दलित समाज तेव्हा या गाडग्याच्या बाहेर जे एक वेगळे जीवन जगत होते त्याला जीवन हे नाव द्यायचे की नाही हाही एक वेगळा प्रश्न आहे. पण मी येथे उल्लेख करत होतो त्या लहान सहान जमातींचा. पाटील मंडळींची घराणी मानाची होती आणि त्यांमध्येही इज्जतदार वडीलधारी मंडळी सर्वांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करीत असत. पण त्यांच्या पाठीमागचे एक सूत्र होते. मी जे पुढे अनुभवाने समजलो त्यावरून राज्य शासनाशी जुळते मिळते घेऊन नमून राहणे हे त्या सूत्राचे नाव होते असे म्हटले तरी चालेल. छोट्या मोठ्या लोकांनी गावाच्या पाटलाला मानावे, गावच्या पाटलांनी शेजारच्या पोलीस ठाण्यावरच्या पोलिसांना मानावे अशी रीत होती. गावाचा तलाठी हा कर्ता माणूस मानला जात असे आणि या सगळ्यात मोठी असामी म्हणजे तालुक्याचा मामलेदार जेव्हा गावी येई तेव्हा त्याची कोण सरबराई होत असे. मुलाबाळांपासून ते मोठ्यांपर्यंत गावात कोणीतरी मोठा पाहुणा येणार म्हणून गडबड असायची. शासनाला भीतीने नमून वागण्याची ही प्रवृत्ती त्यावेळच्या जीवनाचे एक गृहीत कृत्य होते. त्यामुळे पुढे ज्या राजकीय चळवळी झाल्या त्यांचा लवलेशही तेथपर्यंत त्यावेळी पोहोचलेला नव्हता. शिक्षण कमी, बाहेरच्या जगाशी संपर्क कमी आहे यात समाधान मानण्याची वृत्ती, कोणाच्या अध्यात-मध्यात न पडावे, असे तटस्थ राहावे हे धोरण हीच तेथल्या जीवनाची रीत होती. त्यामुळे त्यात गतीही नव्हती आणि प्रगतीही नव्हती. या गावाचा आलेला हा अनुभव पुढे मी कार्यकर्ता म्हणून जेव्हा जिल्ह्यात इतरत्र हिंडू फिरू लागलो तेव्हाही थोड्याफार फरकाने मला पुन्हा आला. काही ठिकाणी सुबत्ता जास्त असे,
तेथील धनिक लोकांची आक्रमकता गरीब माणसाच्या बाबतीत मात्र जास्त असे. हा एवढा फरक कोठे कोठे जरूर जाणवला. पण शासनाच्या विरुद्ध आवाज काढायचा नाही, हा त्यावेळच्या शेतकरी समाजाचा आणि शेतकरी समाजावर अवलंबून राहणाऱ्या ग्रामीण समाजाचा जणू स्वभाव बनून गेला होता. माझ्या लहानपणी माझ्या गावात मी पाहिलेली काही माणसे, त्यांचे स्वभावविशेष माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. मी लहानपणी त्या गावी गेलो की काही ठिकाणे अशी होती की तेथे मी हमखास जाऊन येत असे. त्यांमध्ये वयाने 50शीला आलेला बाबू तेली हे एक मोठे नमुनेदार व्यक्तिमत्व होते. दिवसातून 1-2दा तरी बाबू तेल्याच्या घरी गेल्याशिवाय मी राहत नसे. आजोळच्या घराशी त्यांचे जवळीकचे संबंध असल्यामुळे तेही मला मोठ्या प्रेमाने वागवीत असे. त्याच्या घरात तेलाचा घाणा सुरू असे. भुईमुगाच्या शेंगा एका मोठ्या लाकडी घाण्यात टाकून त्याच्या भोवती फिरणारा बैल व त्याच्या पाठीमागे हिंडणारा बाबू तेली हा मला नेहमी आठवतो. चक्राकार फिरणाऱ्या बैलाच्या पाठीमागे त्या घाण्यावर एक जागा असे. त्या जागेवर बसून कितीतरी वेळ मी मजेने काढला आहे. हा बाबू तेली मला अधूनमधून वेगळ्या गोष्टी सांगे. देवराष्ट्रातल्या माणसांच्या खोड्या सांगे नि खूप हसवी. सोललेल्या शेंगा देऊन माझा पाहुणचारही करीत असे. त्याच्यासारखी आणखीही कित्येक माणसे होती. रामोशी गल्लीतील काही मुलांच्या बरोबर देवराष्ट्राच्या माळावर केलेल्या उनाडक्या मला आजही आठवतात. एके दिवशी दुपारनंतर देवराष्ट्रापासून 2 मैलांवर असलेल्या डोंगरावर करवंदे खाण्याकरिता म्हणून 4-6 मुलांची टोळी गेली होती. त्या मुलांचा डोंगर चढण्याचा सराव व करवंदे काढण्याची कुशलता पाहून मी काहीसा शहरी झालो आहे याची जाणीव वयाच्या 8व्या-10व्या वर्षी झाली. पण मला करवंदापेक्षाही या मुलांच्या संगतीत एक वेगळीच चव आली होती. मी कराडसारख्या एका मोठ्या गावातून सुट्टीसाठी तेथे येत असल्यामुळे मला ते थोडे अदबीने आणि प्रेमाने वागवीत असत. ते ज्या गोष्टी करू शकतात त्या करण्यात आपण मागे नाही हे दाखविण्याचा माझा प्रयत्न असे, पण तो नेहमीच यशस्वी होत नसे. मला आठवते, एकदा सोनहिऱ्याच्या काठी आम्ही गेलो होतो. अनपेक्षितपणे ओढ्याला एकदम पाणी आले. अशा ओढ्याच्या पाण्याला नदीच्या पाण्यापेक्षा जास्त ओढ असते. मला वाटते ही ओढ असते म्हणूनच त्याला ओढा म्हटले जाते. ओढ्याचे पाणी एकदम चढत असे आणि तसे ते 4-2 तास राहून निघून जात असे. मी कोयनेमध्ये पोहायला शिकलो होतो. या पोहण्याच्या शहरी अनुभवांच्या आधारावर ज्या दिवशी सोनहिऱ्याला थोडे पाणी जास्त आले होते त्या दिवशी त्या ओढ्यात पोहण्यासाठी म्हणून मी अंग टाकून दिले. मला वाटले होते की मी त्या ओढ्याचे अरुंद पात्र केव्हाच सहज पोहून जाईन, परंतु प्रत्यक्ष अनुभव काही वेगळाच आला. पोहण्याचा थोडाफार प्रयत्न करून पुढे गेल्यानंतर मध्यधारेच्या जवळपास असताना मला इतकी ओढ लागली की मला असे वाटले की मी आता बुडून जाणार. माझा धीर काहीसा खचला होता आणि शरीर पण थकून जाणार असे वाटू लागल्यानंतर मी काठावरच्या बरोबरच्या मित्रांना हाक दिली. त्यातल्या 2-3 उड्या टाकल्या आणि मला मदत करून ओढ्याबाहेर काढले. क्षणभर मनात असे येऊन गेले की आपण आज बुडणार होतो, पण ओढ्यात पोहण्याची सवय असणाऱ्या मित्रांनी मला आज वाचविले होते. मी काहीसा शर्मिंदा झालो होतो. मला वाचविणारी मुले माझी चेष्टा करू लागली आणि म्हणू लागली, आमचा सोनहिरा कृष्णा कोयनेपेक्षा जबरदस्त आहे, हे लक्षात आले ना? त्यांचे म्हणणे एका अर्थाने खरे होते. कृष्णा कोयनेचे मोठेपण हे तर खरेच आहे, पण सोनहिऱ्याचे स्वतःचे काही महत्त्व आहे हे माझ्या अनुभवास आल्यामुळे मी त्यांना तशी कबुली दिली. सोनहिऱ्यामध्ये माझा पुनर्जन्म झाला अशी काहीशी भावना तेव्हापासून माझ्या मनात आहे. देवराष्ट्र येथील आणखी कितीतरी आठवणी आहेत. त्या सगळ्या देऊ लागलो तर सगळा वेळ व जागा यातच जाईल, म्हणून हे आवर्ते घेतले पाहिजे. पण त्यातली एक आठवण घेतल्याशिवाय हे काम पुरे होणार नाही. मी इंग्रजी शाळेत जाऊ लागल्यानंतर जेव्हा देवराष्ट्राला येत असे तेव्हा आमच्या आजोळच्या घरचे एक मित्र श्री सखाराम मस्के यांचे व माझे वारंवार संभाषण होई. ते मला नेहमी म्हणायचे, तू किती शिकणार आहेस? मी सांगत असे, जितके जास्त शिकता येईल तितके मी शिकणार आहे. ते मला म्हणायचे,
मामलेदार होण्याइतके तू शिकशील का? मी त्यांना उत्तर देई, हो तितके तर मी नक्कीच शिकेन. मग पाणावलेले डोळे करून ते मला म्हणायचे, हो जरूर हो मामलेदार. मामलेदार झाल्यानंतर विट्याला बदली करून घे आणि आपल्या देवराष्ट्राला भेट घ्यायला ये. मग पाटील आणि सगळी मंडळी जमली असताना तू मला नावाने हाक मारून आपल्याजवळ बोलवून घे. माझी गावात केवढी मोठी इज्जत वाढेल. ही एक नमुनेदार आठवण आहे. यात शिक्षणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन काय होता आणि शासनाशी संबंध असल्यानंतर सामाजिक प्रतिष्ठा वाढते ही भावना समाजात कशी रुजली होती त्याचे हे बोलके चित्र आहे किंवा एक नमुना आहे. पुढे मी त्यांना सांगत असे, मी काही मामलेदार वगैरे कधी होणार नाही, कारण तोपर्यंत माझे विचार वेगळ्या दिशेने वाहू लागले होते. ते मी त्यांना समजावून सांगितलेही नाही व सांगून काही उपयोगही नव्हता. परंतु त्या माणसाची भोळी आशा आणि त्यातील आपलेपणाचा भाग यामुळे ही गोष्ट आणि हे संभाषण मला नित्य आठवते. पुढे मी मंत्री झाल्यानंतर त्यांची माझी भेट झाली. त्यांना आनंदही झालेला दिसला. परंतु मी मामलेदार न होता मंत्री झालो यात त्यांना खरे समाधान झाले की नाही हे माहीत नाही. मामलेदारकीचे त्यांचे स्वप्न मी काही पुरे करू शकलो नव्हतो ही गोष्ट मात्र खरी आहे. शेतीशी संबंध असलेला माणूस नजीकच्या राजकीय सत्तेला फार वरिष्ठ मानतो हा माझा अनुभव यापुढेही मला येत गेला. देवराष्ट्राच्या या अनुभवाची शिदोरी माझ्या मनाला एक प्रकारचे शिक्षण देत होती. कार्यकर्ता म्हणून कार्य करण्यास लागणारी जी मनाची तयारी असावी लागते आणि सामाजिक जाणीवांची माहिती असणे आवश्यक असते ती यातून मिळत गेली. आजोळी माझ्या आईला सर्वजण अक्का म्हणत असत. ती घरात सर्वात मोठी म्हणून आला गेला माणूसही अक्काच म्हणत असे. आजोळी घरी असताना एकदा आजीला विचारले तेव्हा ती म्हणाली, अक्काचं नाव देवाचं आहे. विठाई आपला देव आहे. आजी काय म्हणते ते मला कळत नव्हते, पण ती काहीतरी चांगले म्हणाली असे वाटले. याच वेळी बोलण्याच्या ओघात माझ्या नावामागची कथाही तिने सांगितली. ती म्हणाली, तुझ्या जन्माच्या वेळी आईला फार त्रास झाला. ती बेशुद्ध झाली. आपलं गाव खेडेगाव, दवापाण्याची सोय नाही. घरगुती औषधपाणी केलं पण गुण येईना. माझ्या जीवाला घोर लागला. अखेर सागरोबाला साकडं घातलं आणि देवाला काकुळतीनं विनवलं, अक्काला जगविण्यात माझ्या हाताला यश दे. तुझी आठवण म्हणून मुलाचं नाव यशवंत ठेवू. सागरोबानं ऐकलं म्हणून तुझं नाव यशवंत ठेवलं. आजीने इडापिडा टळो म्हणून गालांवरून बोटे उतरवली आणि कडकड मोडली. तिच्या डोळ्यात पाणी जमले. रात्री आजीने दृष्ट काढली आणि सागरोबाचा अंगारा लावला. विठाई व यशवंत या दोन नावांमागचा इतिहास प्रथमच मला समजला. आईच्या प्राणाची साक्ष म्हणून माझे नाव यशवंत आहे हे कळल्यापासून आई हाच माझा प्राण झाली.